आणि गार गार गार. नमस्कार गाईज, माझं नाव जीवन. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे गाईज. तर आपण चाललो आहे ते लोकेशन आणि टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला माहिती झालं असेल आपण कुठे जाणार आहात गाईज. नमस्कार. आपण आता येऊन बसलेला आहे भोगावती गावामध्ये. आपण आता अजून पुढं आणि मला वाटतं एक 10-12 किलोमीटर असेल त्या आपण लोकेशनला जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असंच आपण हिडन वगैरे प्लेस शोधत राहतोय. तर आपल्या चॅनलला लवकरच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला जाऊया आपण आणि डायरेक्ट तुम्हाला त्या लोकेशनला भेटूया. गाईज आपण आता पोहोचलेलो आहे. बघू शकताय इकडं तुम्हाला बोर्ड दिसत असेल, दहामोड म्हणून आहे. 8 किलोमीटर आहे. इकडं तुम्ही कोल्हापूर इकडून आला डायरेक्ट असं परमनंट बार आहे. तिथनं असं आपण आज जायचं. रॅड रोड जाते आपला दामोडला. चला. आता गाईज आपण पोचलेलो आहे थोड्या वेळात मध्येच. हा आपला रोड गेलेला आहे दामोड डॅम बशी. कुणाला लोकेशन माहिती नसेल तर कमेंट करून सांगा आणि कुणाला लोकेशन माहिती असेल त्याने पण कमेंट करा. लोकेशन कसं आहे हे पण कमेंट मध्ये सांगा नक्कीच. ओके. आता रोड वगैरे सगळा व्यवस्थित केला इकडे, काही विषय नाही. आपली गाडी पण संकेत जाणार, फास्ट जाणार आणि ह्या साईडला आपण दामोड डॅमला वगैरे जातोय. हा रोड आहे. दामोड डॅम बशी जाऊया. बघा गाईज, आता आपण पोचलेलो आहे. आपण आता इकडनं अशी वाट आलेला आहे आणि गाड्या वगैरे आपण इथं लावल्या. अजून गाड्या वगैरे इथं आहे त्या साईडला वगैरे. ओके. मग आपण आता इकडनं असं जाणार आहे आणि आता बघूया तुम्हाला दाखवतो. इकडनं असा रोड गेलाय. ओके. चला जाऊया आता आपण बघूया कसं काय होते वगैरे. तुम्ही गाईज बघू शकता इथं आपल्या पाठीमागे आहे दामोड डॅम. चला जाऊया आपण. पाण्याचा आवाज तरी येत आहे गाईज. चला. आपण आता फायनली पोहोचलेलो आहोत. तुम्ही आता बघू शकता माझ्या बॅक साईडला. हा असा आपला दामोडचा डॅम वगैरे आहे या साईडला आणि तिकडून असं हे पाणी वगैरे येते आणि पब्लिक वगैरे आहे. बघू शकता त्या साईडला पब्लिक आहे, इकडे पब्लिक आहे. मस्त वाटत आहे. पाण्याचा फ्लो वगैरे आहेच. ओके. आणि गारगार निसर्ग वातावरणात या लागते इथं दामोडला. गाईस, तर आपण सध्या आता दामोड डॅमवरती आहे आणि मला मी डॅमवरती दाखवला आहे. माझ्या बॅक साईडला बघू शकता तुम्ही निसर्गमय वातावरण. ते एकदा तुम्ही वेळ काढून या आपल्यासाठी म्हणून आणि असा निसर्गमय वातावरणाचा आनंद घ्या. चला. तर मला बघू शकता तुम्ही कसं आहे वातावरण वगैरे. खतरनाक आहे ना. जर तुम्ही आता पावसाळ्यामध्ये आला तर आणि मस्त वाटणार तुम्हाला क्वालिटीमध्ये. बघू शकता पब्लिक वगैरे आहे. इथं पब्लिक आहे, इथं पब्लिक आहे, इथे पब्लिक आहे, या साईडला पब्लिक आहे. इकडे पब्लिकच आहे भरलेला आहे गाईज. बघा असा वेळ काढून तुम्ही या लागते. हे बघा असा निसर्गमय वातावरण आहे या साईडला. चला काय आता
आपण जात आहे. ओके, तुम्ही आता बघितलं असेल कसं आहे धामोडी डॅम वगैरे. आता आपण अनेक तुम्हाला स्पॉट दाखवतो, त्या साईडला वगैरे आहे स्पॉट तो, तर आपण जाऊन वगैरे बघूया स्पॉट्स कसा आहे आणि काय ते. ओके, तर चला लेट्स गो गाईज, जाऊया आणि तुम्हाला आपण लोकेशन एक्सप्लोर करूया. चला चला गाईज, होऊ शकता आपण आपल्या हातात काय आहे ते कळलं नाही गाईज. तर आपण आता हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवूया आणि आपण खाऊया. इथं निसर्गरम्य वातावरणात खायची मजा काय वेगळीच आहे आपल्याकडे. या जाऊया आपण कॅलेंडर कापूया आणि खाऊया कसं वाटते काय. आणि तुम्ही माझ्या मागे डॅम रोड बघू शकताय कसं आहे. हा आहे आणि आपण जे गेलो तिकडे त्या साईडला आणि इकडे ह्या साईडला वगैरे आहे. तर बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसं काय वाटते ते. ओके चला लेट्स गो गाईज. आपण हे कॅलेंडर आहे पाण्यामध्ये स्वच्छ धुऊया आणि ह्याला आपण कट करून घेऊया. पाणी तर इतर व्हायच तर मस्तपैकी आलेलं आहे आपण आता पाण्यामध्ये आणि गार 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 पाणी स्वच्छ आहे. हा हा मस्तच. गाईज बघू शकता आपण आता कलिंगडला धुतलेला आहे. काय ते ह्याला कलिंगड धुतलेला आहे गाईज. आणि असं निसर्गमय वातावरण बसायला मज्जाच काय वेगळी आहे गाईज. तर एकदा वेळ काढून नक्की असं निसर्गमय वातावरणात बसायला आणि एन्जॉय करायला नक्की यायला लागते. आता आपण कलिंगड कापायला आलोय. कलिंगड कापल्यानंतर कलिंगड आपण खाऊया आणि चला. तर गाईज आता आपण व्हिडिओ इथेच एंड करूया. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि जाता तुमच्या भावाला इंस्टाला फॉलो करा. चला बाय बाय.